नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव उपदेश आहे. मागच्या काही दिवसापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती. त्या व्हिडिओला जवळपास 8 लाख लोकांनी बघितलंय. त्या 8 लाख लोकांमध्ये बरेच प्रश्न विचारले गेले. काय आहे, काय नाव आहे. बऱ्याच जणांनी त्याच्याविषयी माहिती पण सांगितली. तर बऱ्याच सारं कमेंट वाचून मला देखील वाटलं की या झाडाविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे झाडाला अट्रॅक्टिव्ह वाटत होतं ना, ती राखली होती. तर त्यात काही कमेंट अशा पण आल्या होत्या की हा AI जनरेटेड व्हिडिओ आहे. तर तो आता एक शॉर्ट टाकला होता, त्याला डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बनवूया. तर हा व्हिडिओ त्यासाठी असणार आहे. ज्या झाडाविषयी बोलतोय त्या झाडाचं नाव आहे कदंबाचं झाड. कदम आमच्या कोकणात त्याला निवाचं झाड देखील म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत ते झाड नाव आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव आहे. जास्त करून मी कोकणातला असल्यामुळे कोकणात त्या झाडाला निवाचं झाड म्हणतात. काही ठिकाणी त्याला कदंबाचं झाड म्हणतात. तर त्या झाडाला जी फुलं होती, सॉरी परत एकदा सांगतो, फळं नव्हती, ती फुलं होती ऑरेंज कलरची. आणि ती एवढी अट्रॅक्टिव्ह दिसत होती ना की भारी होतं. म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. तर त्याच्यावरती बरेच सारे कमेंट आले आणि आज पुन्हा एकदा त्या झाडाविषयी मी माहिती सांगायला हा व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये आहे ना, बऱ्याच जणांनी कमेंट केले होते, आधी स्वतः खाऊन दाखव आणि नंतर मग लोकांना खायला सांग. मी खायला सांगत नाही की आम्ही खाल्ले, गावाला खातात फळ. बऱ्याच कमेंटमध्ये रिप्लाय पण आला आम्ही पण खाल्ले. तर मी काय कमेंट आली होती की तू स्वतः खाऊन दाखव. ते जे फळ आहे ना, आत्ता असं तयार होते, अजून पूर्ण म्हणजे अगदी तयार पाकळ्या गळून पडल्यात आणि त्याचं ते बोंडच आहे अजून. तर पूर्ण फळ तयार नाही झालं. तर फळ जर ज्यावेळेस खायचा वेळ असते ना, त्यावेळेस ते पुन्हा एकदा त्याच जसं हे फूल दिसते ना ऑरेंज कलरचं, तशा रंगामध्ये येते, आणि रंगात येते. तसंच ऑरेंज कलरचं होतं, त्यावेळेस ते खायचं असतं. ते कच्चं आहे, अजून जस्ट प्रोसेस चालू झाली आणि ते खाता नाही येणार. तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं याचा उपयोग काय होतो किंवा काय होतं. याचं महत्त्व जर पौराणिक काळामध्ये जर बघितलं तर भगवान श्रीकृष्णाशी संबंधित हे झाड आहे. असं म्हणतात की पौराणिक काळामध्ये द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत या झाडाखाली बसून ते खेळ वगैरे खेळत असायचे. तर देवाचं झाड म्हणून पण मानलं जातं. आणि कोकणात आहे ना, बऱ्याच ठिकाणी कुळ झाडं असतात. म्हणजे तुमच्या लग्न समारंभात एक झाड पूजलं जातं, त्यापैकी एक बऱ्याच जणांचं हे कुळ झाड देखील आहे कदमांचं. कदम कुटुंबियांनी माझ्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच जणांनी कमेंट केले की आमचं हे कुळ झाड आहे आणि ह्याचं देवाक म्हणून आम्ही पूजलं जातो. जसं वड आहे, आंबा आहे, शेवर असते, ऐन आहे, किंजळ आहे, ही जी झाडं आहेत ती कोकणात देवाक म्हणून लग्नात पूजा केली जाते. म्हणजे दारासमोर त्याला आणून त्याची पूजा केली जाते. त्यासाठी हे झाड देखील काहींचं कुळ झाड म्हणून आहे असे कमेंट आलेले आहे. आणि बऱ्यापैकी जणांचं कदम नाव असलेल्यांनीच बऱ्यांनी कमेंट केली. आमचं कळम आणि कदम याच्यात दोघांमध्ये वेगवेगळं डिफरन्स आहे. त्याचं नाव कदंब आणि आडनाव कदम आहे. तर कदम आडनाव असलेल्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट देखील केली की आमचं हे कुळ झाड म्हणून आम्ही लग्नात पूजतो. तर भगवान श्रीकृष्णाचं या झाडाशी संबंध आहे. म्हणजे द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण या झाडाखाली आपल्या सवंगड्यासोबत खेळ वगैरे करायला. या झाडाची मुळांपासून आणि साळीपासून काढा बनवला जातो. म्हणजे औषधं जे बनवतात ना, काढे असतात जे अनेक रोगांवरती आपण आयुर्वेदिक काढे वगैरे मिळतात, त्याच्यासाठी याची मुळं आणि साल आहे ती वापरली जाते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हे झाड दिसले की लगेच कोणतरी त्याची मुळं किंवा साळी घ्या आणि काढा बनवून पिया. त्याचं प्रमाण असतं, ते तज्ज्ञ डॉक्टर किंवा सल्ल्यानेच घ्यायचं असतं. तर तो ज्या यूट्यूब किंवा अशा व्हिडिओमध्ये जर का कोण, आता मी वैयक्तिक माझ्याकडे माहिती आहे म्हणून शेअर करतो, इतरही बरेच सल्ले देतात. तर कोणत्याही सल्ल्याची आहे ना, आपण आपल्या डॉक्टरांकडे सहमती किंवा माहिती घेतल्याशिवाय त्याचा आपल्या वास्तविक जीवनात कधीच उपयोग करायचा नाही. आता ही माहिती जर मी सांगितली, साल किंवा मुळापासून याचा काढे बनवतात म्हणून लगेच कोणी काय करायचा प्रयत्न करू नका. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे असतात. फक्त मी एक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल म्हणून हे व्हिडिओ क्रिएट करतोय. तर याचं जे साल असते, त्या तोडाची साल असते, मुळं असतात, त्याच्यापासून काढा बनवतात. तसेच या झाडाचं जे लाकूड आहे ना, ते पेपर इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. म्हणजे पेपर तयार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात या झाडाचं लाकूड वापरलं जातं. या झाडामध्ये आहे ना सकारात्मक ऊर्जा खूप आहे, त्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो. वडीलधाऱ्या माणसाकडून जुने जे आमचे जे लोक आहेत त्यांनी ते सांगत असतात की ह्या झाडामध्ये जी फुलं दिसतात केशरी लाईट रंगाची, तर ती जर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवली तर घरात सुख समृद्धी नांदते, असे जुने जाणते जे म्हातारे लोक आपले असतात, ज्यांना प्रचंड अनुभव असतात, ते लोक सांगत असतात. तर ओव्हरऑल ह्या झाडाविषयी बऱ्याच प्रकारे उपयोग आहेत नाही म्हटलं तरी. याचा
आपल्या इतिहासाशी किंवा पौराणिक काळापासून या झाडाचं महत्त्व आहे. बऱ्याच कमेंट आला होता म्हणून बोललो हा एक व्हिडिओ बनव. त्यात म्हणजे AI जनरेटेड व्हिडिओ आहे म्हणून कमेंट आल्या होत्या. तर त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला. त्या AI जनरेट नाही, हा ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि याचं बरंच महत्त्व आहे. हे एक फार मोठ्या प्रमाणात वाढणारं झाड आहे. हां, आणखीन काय होतं, की आणखीन कमेंट आलं होतं, की हे झाड कुठे उपलब्ध होतील? तर ह्या तुमच्या जवळपासच्या नर्सरीमध्ये वगैरे उपलब्ध होतील. पण हा झाडाचा जो पसार आहे म्हणजे जी वाढ होते ती खूप मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही बघत असाल बघा. हा झाड जो दिसतोय ना खूप मोठ्या प्रमाणात फांद्या होतात, पानं भरपूर होतात. तुम्ही बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये किंवा कुंडीमध्ये लावण्यासारखं हे झाड नाही. हे झाड जे आहे ते तुम्हाला मोकळ्या जागेत, मूळतः कोकणात हे नदीकाठी शेती असते तिथं झाड लावलं जातं किंवा रस्त्याच्या दुतर्फा लावलं जातं. तर बऱ्याच जणांनी एक प्रश्न विचारला होता, की हे झाड कुठं उपलब्ध होतील? उपलब्ध तुमच्या जवळपासच्या नर्सरीत होतील. तिथे तुम्हाला नक्की भेटून जाईल तिथे चौकशी केली तर. पण हे झाड तुम्ही बाल्कनीत किंवा टेरेसवरती वगैरे असे कुंडीत लावू शकत नाही. त्याला प्रॉपर असं जमिनीमध्ये जिथं भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध असेल तिथंच लावण्यात येईल. आणि याचा जर दुसरा उपयोग बोलाल ना तर रस्त्याच्या दुतर्फा असण्याचं कारण म्हणजे ह्या झाडाला खूप सावली असते. एका ताईने आणखीन एक कमेंट केली होती, की हां, हे घराशेजारी झाड नसावे. अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे म्हणजे वाईट आहे असं नाही. तर तुम्हाला घराशेजारी जर झाड लावलं, त्याची जी पानं दिसत नाही, मोठी-मोठी पानं, तर ही पानं जास्त प्रमाणात गळतात आणि ती स्वच्छ करण्याला खूप वेळ लागतो म्हणजे तुम्हाला त्रासदायक ठरेल. रोजच्या रोज तुम्हाला ती पानं उचलावी लागतील. नाहीतर पाण्याचा सडा भरपूर पडलेला असतो. आता पावसाचे दिवस आहेत म्हणून जास्त पाणी गळतं नाही. पानं पडत असतात. आणखीन एका ताईंनी कमेंट केली होती आणि त्याने सांगितलं होतं, की हे फळ आहे ना लहान मुलाला यांचे पराठे किंवा भाजी बनवून खाऊ घाला. कारण ते जास्त प्रमाणात पौष्टिक असतं आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी लहान मुलांच्या चांगलं असतं. तर या फळापासून लोणचं किंवा मुरांबे पण बनवतात. त्याच्यानंतर फळ जेव्हा पूर्ण पिकतं ना, अगदी परिपक्व होतं, तेव्हा आंबट आणि गोड असं मिक्सचर असतं आणि त्याच्यापासून बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे ती सरबत बनवतात. ते पण छान लागतं आहे. सरबत तर एकदम भन्नाट असतं. एका दादांची कमेंट होती. त्यांनी सांगितलं, की हे फळ आहे ना वर्षातून एकदा तरी खावं. कारण याचं आपल्या पोटासाठी गुणकारी असतं. पोटाचे विकार असतात, पोटाचे आजार असतात, त्यांच्यासाठी हे उपयुक्त फळ आहे. त्यामुळे त्यांनी असं सजेस्ट केलं होतं, की हे फळ वर्षातून एकदा तरी खावं. आता मार्केटमध्ये सहजासहजी विकायला तर येत नाही. त्यामुळे कुठं तुमच्या आजूबाजूला मिळालं तर नक्की. तर मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं, की एका छोट्या कंटेंट क्रिएटरच्या एका छोट्या 48 सेकंदाच्या रीलवरती तुम्ही एवढा सारा प्रतिसाद दिलात. जवळपास 8,00,000 लोकांनी बघितल्या. बऱ्याच साऱ्या कमेंट केल्या. सगळ्याच कमेंट पॉझिटिव्ह होत्या. कोणी काही वाईट नव्हतं 1-2 सोडल्या तर. पण त्या इग्नोर केल्या आम्ही. काही लक्ष दिलं नाही. आणि एका छोट्या कंटेंट क्रिएटरला एवढा सारा प्रतिसाद दिलात आणि एक 48 सेकंदाच्या रीलसाठी तुम्ही 8,00,000 पर्यंत व्ह्यूज दिलेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. आणि जसं की मी सांगितलं, की AI जनरेटेड व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर ते फळ खाऊन दाखवा, तुम्ही स्वतः का खात नाही, असे बरेच प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं देखील द्यायची होती. म्हणून हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ पुन्हा एकदा झाड दाखवतो. फळ पिकल्यानंतर इथे ज्यावेळेस पुन्हा एकदा मी एक छोटा व्हिडिओ बनवेन. डिटेलिंग नाही बनवणार. मोठा व्हिडिओ हाच असणार आहे. फळ पिकल्यानंतर कसं दिसतं ते देखील नक्की मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेन. हा व्हिडिओ कशासाठी बनवला ते कारण तुम्हाला समजलंच असेल. काय जर का जास्त काय सांगण्याचा प्रयत्न केला असेल किंवा अतिशयोक्ती केली असेल तर माफ करा आणि नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मला ते तुम्ही सजेस्ट करा काय चुकलंय ते. आपण जसं पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी दोन्हीचा विचार केला जातो आणि तुमचं मत आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. तुमच्यापर्यंत जर काय महत्त्वाची माहिती असेल आणखीन देखील किंवा मी काय चुकीचं बोललो असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. शेवटचा पुन्हा एकदा बघून घ्या कसं आहे झाड. AI नाही आहे. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत